गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचा टाईम आणि मी आता अशी झाली आहे रेडी आणि माझ्या 2 मुलांसोबत मी चालली आहे बाहेर. तर अगोदर पहिले तिकीट वगैरे काढून घेतली. मला जायचं होतं अगोदर जामला. आई आणि दादा वहिनी चंद्रपूरवरून येणार होते. आम्हाला जायचं होतं गिरडला. तर मला पहिले अगोदर जामला येऊन पहिले त्यांची वाट बघावं लागली, कारण की त्यांनी 10-15 मिनटामध्ये येणार होते. आणि आल्या ना पहिले रोहनला लागली होती भूक, कारण की घरून त्यांनी फार जेवण कमी केलेलं होतं. मग त्यांनी असं छान वडा वगैरे घेतला आणि बाहेर आल्यानंतर ना आम्ही असं कधी चान्स सोडत नसतो. तर फायनली आली गाडी आणि तर गाडीमध्ये बसायची तयारी सुरू होती. मुलांना बसवायचं होतं मागे, कारण की मुलं थोडी जास्त गडबड करतात. त्यामुळे सर्व मुलांना मागे ठेवलं आणि त्याच्यामध्ये आमचा असा छोटूसुद्धा मागेसुद्धा जाऊन बसलेला होता, कारण की त्याचा दादा आलेला होता आणि तो दक्ष अंगावरचा खरंच खूप आहे. तर आम्ही पुढे तिघीजणी बसलो आणि हा असा छान कार्टून जे बुद्धाचं प्रतीक आहे छोटंसं आणि खरंच खूप छान आहे शांततेचं, आणि त्याला पाहून खरंच खूप भारी वाटत होतं आम्हाला आणि असं छान मस्त क्यूटसा असा हालत होता. तर फायनली आलं आमचं गिरड, जिथे आम्हाला पाया लागायला जायचं होतं. तर हे जे गिरडचे जे देव आहे ना, तर हिंदू आणि मुस्लिम लोकांना कुलदैवत म्हणून लागू आहे. तर माझ्या आईकडे सुद्धा पण हे देव लागू आहे आणि आमच्याकडे सुद्धा. तर आल्या अगोदर पहिले आम्ही असा नाश्ता केला समुद्रपूरला. पण तो तर काही कोणाला पसंत आला नाही. ना आमचं पोट भरलं ना आमचं मनसुद्धा. आणि मग निघालो गिरडला परत जायसाठी. आणि खरंच खूप छान आहे. खूप मोठं पण नाही आहे आणि खूप छोटं पण नाही आहे. पण जेवढं आहे ना तेवढं खरंच खूप सुंदर आहे, कारण की देवाचं स्थान कधी खराब होऊ नाही शकत. ते छोटं असेल मोठं असेल ना, ते खरंच एक पवित्र आणि एक सुंदर आणि फुल एनर्जीचं आणि पॉझिटिव्ह एनर्जीचं स्थान असल्या जाते. तर इकडे बघा आमचं असं एसीला लात मारणं, हवा घेणं सुरू होतं. आणि इकडे एक छान असं गाव आहे. वर टेकडीवरनं मस्जिद आहे, जिथं आम्हाला पोहोचायचं होतं. तर फायनली हे पहिले प्रथम हे आहे, गेट आहे. पण इथून आम्ही फक्त असंच गाडीतूनच दर्शन घेतलं आणि पुढे अजून निघालो. तर ही नागमोडीचा पूर्ण रस्ता आहे. इकडे थोडं गाडी चालवून थोडंसं व्यवस्थित गाडी चालवावं लागते. पण हे जे दादा होते ना खरंच खूप छान गाडी चालवत होते. तर हे जे दादा आहे ना ते पण सुद्धा एसी कास्टचे होते. त्यांनीसुद्धा सामान घेतलं आणि त्यांनीसुद्धा पूजा केली आणि खरंच पाहून ना खूप भारी वाटलं आम्हाला. तर पूजेचं साहित्य वगैरे घेतलं. आपण खरंच म्हणत असतो की आपण मस्जिदमध्ये कशाला जायचं, आपण तर हिंदू आहो. आपण चर्चमध्ये कशाला जायचं, आपण तर ख्रिश्चन नाही आहे ना, आपण हिंदू आहो. पण खरंच मला असं वाटते की भगवान एकच आहे, भगवंत एकच आहे. त्याला फक्त नाव वेगवेगळे पडले आहे आणि बटवारासुद्धा इन्सांनीच केलेला आहे. पण आपण ना जाती धर्म तेवढं मानायचं नाही, फक्त मानायची आहे ना फक्त इन्सानियत नाही. आणि गेल्या ना रांग खूप मोठी होती. मला आता कळत नव्हतं की म्हणजे याला किती वेळ लागेल, काय वाजेल. आणि माझी इकडं घडी बघणं टाईम सुरू होता, 11:15 वाजलेले होते. पण भरपूर गर्दी असल्यामुळे ना ते पण लोकं पटापट पाया लागून लवकर बाहेर लोकांना काढतसुद्धा होते, कारण की सर्वांना दर्शन झालं पाहिजे. म्हणून त्या कारणाने पटापट दर्शन करून बाहेर काढणं सुरू होतं. आणि इकडे बघा आमचं ना असं बाहेर काम सुरू असते. आम्हाला जर छोटं मोठं काम मिळालं का त्याच्यामागे आम्ही लागून जातो. तर असं लाईनमध्ये लागून आम्ही परेशान झालेलो होतो. आणि इकडं ना आमचं असं काम सुरू होतं. आणि हे इकडे पूर्ण तलाव आहे. तर तलावामधलं थोडं पाणी आटलेलं आहे, कारण की आता उन्हाळा सुरू होता, म्हणजे सुरूच आहे. त्यामुळे थोडं पाण्याचं जी पातळी आहे थोडी कमी झालेली आहे. पण एवढ्या मोठ्या त्या तलावामध्ये ना हे जी 5 बदक होते ना, खरंच एवढं सुंदर दृश्य वाटत होतं ना, म्हणजे खूप भारी वाटत होतं. काही नसलं तरी तिथं चालेल, पण हे 5 जे बदक होते ना, खरंच त्या तलावाची एक रौनक होती आणि खूप जणं त्या बदकाकडेच बघत होते आणि खूप भारी वाटत होतं. तर आतमध्ये अलाउड वगैरे काहीच नव्हतं, म्हणजे मोबाईल काही वगैरे आपण फोटोशूटसुद्धा नव्हतं करू शकत. तर त्याचंसुद्धा पालन केलं मी ना, कारण की मला असं वाटतं की कुठं गेलं ना त्याचं पालन करणं फार गरजेचं आहे. तर अशी डोक्यावर चुनरी वगैरे घेतली, दर्शन वगैरे झालं आणि फायनली आलो आम्ही बाहेर. तर इकडे थोडं मी असा व्हिडिओ वगैरे घेतला आणि खूप छान परिसर आहे. मला तर खरंच खूप छान फ्रेश वाटलं. तर माझं काही असं ठरलं नव्हतं मी येईल बा म्हणून, पण फायनली आली. जाताना मला एक अशी चादर दिसली. तर हे त्याच देवाला झाकायचं म्हणजे हे असते, त्याच्यावर अशी चादर टाकायची असते. आणि खरंच खूप सुंदर होती. तर आता महाप्रसादाचा टाईम झालेलाच होता, कारण की जेव्हा आम्ही रांगेमध्ये दर्शनाला होतो ना, तर तेव्हाच अनाउन्समेंट झालेलं होतं की म्हणजे तुम्ही जेवण करू शकता. आणि हे बघा असं बंदर मामा मस्त यांचं आराम फर्माईश सुरू होते. एक नंबर खरंच. आणि खूप
मोठे मोठे गंजसुद्धा होते येते. म्हणजे लोकं भरपूर, असं कोणालाच म्हणता येत नव्हतं की तुम्ही जेवू नका, आणि सर्व लोकांसाठीच खरंच जेवण होतं. आणि हे बघा एवढ्या गरमीमध्ये आणि त्या गंधाच्या वर, त्या सज्जावर ना हे असे झोपलेले आराम करत होते. माहीत नाही यांना गरम होत आहे की नाही होत आहे. पण हो, आम्हाला कोणाचं काही घेणं देणं नाही. आमचं मस्त झोप सुरू आहे. तर फायनली आम्ही आलो आतमध्ये आणि आता छान मस्त पंक्तीचं पण जेवण होतं आणि बप्पेत पण जेवण होतं. पण आम्ही उभं राहून खूप थकलेलं होतं. तर त्यामुळे म्हटलं पंक्तीचं जेवण बरं पडेल आपल्याला. तर आम्ही छान मस्त बसलो वगैरे आणि आता चला म्हटलं जाण्याचा टाईम आला. तर असा होता आजचा दिवस आणि खरंच खूप छान वाटलं. थोडं मूड फ्रेश वाटलं आणि मेन दर्शन पण झालं. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा आपण नवीन व्हिडिओसोबत येऊ. तोपर्यंत सर्वांना बाय.